त्याला ठीक आहे. ही बघ खा. काय झालं? गोळी टाकलीस? वय सांगून किती हाईट लागणार आहे ते सांगा आणि कुठून आलाय ते पण सांगा. असंच वाढवायचं. एवढं हाईट बदलली आहे. फक्त जिम करून सगळं हे करून घेतलंय. नाहीतर हाईटची ग्रोथ खूप आहे. जिमनं हाईट वाढत नाही माहितीये. असं करत त्यांनी. किती सेंटीमीटरचे? कुठं आलं? कोल्हापुरात आहे का? घ्या ती चालतंय डाएटला. हाच मुलं आहे. हा चालते त्याच्यासोबत. टेस्ट येते चांगली. फ्लेवर येतो. तुम्ही कुठून आला? किती सेंटीमीटरची गरज आहे? 4 सेंटीमीटर. तुमचे 170. किती? 170. 168 प्लस. किती सेंटीमीटर? कुठून आला? गोंदिया. वाढत तेवढं वाढत. कुठून आला? मुंबई. उंच आहेत का? हो खूप. 108. कुठून आला? जेवढी वाढत तेवढं. कुठं? वय किती? 16 होता. कोण आले सोबत? माझ्या बहिणीचं लग्न. 158 पाहिजे. का आता 58? सायलेंट करा. कोणी कोणाचे असे वाढलेले रिझल्ट बघितले? तू कोणाचं बघितलंस? शुभम बार. किती किती सेंटीमीटर हाईट वाढले त्याची? त्याचे एक्झॅक्ट नाही माहिती पण वाढले. हा. त्यानं काय सांगितलं? हाईट वाढते चला म्हणून. म्हणजे साईड इफेक्ट होते चला म्हणून? नाही हाईट वाढते, रिझल्ट भेटतोय नाही का. अशी प्रतिक्रिया कमेंट दिली. ओके फोन ठेवायचा आता. आमचं चाललंय का कोणाचं? नाही त्याच्यात काढले. वैष्णव देशमुख. किती सेंटीमीटर वाढले? 1 सेंटीमीटर वाढले. वय किती? 21. 21व्या वर्षी 1 सेंटीमीटर हाईट वाढली. तिने स्वतःहून सांगितलं की बाबा सोबत हाईट वाढते चला. हा ती वैष्णवीला मी ओळखतो. ती सेकंड डोस आली. तुम्ही तिच्याच मैत्रीण. मग त्यावेळेला का आला नव्हता सगळं? तिला काय होते बघायचं होतं? नाही माहित नव्हतं. ते आलेलीच माहित नव्हती. म्हणजे असं चोरून सांगितलं नव्हतं. आता एक एक जण आम्हाला सांगू नका, आम्ही कोणाला सांगत नाही, हे करत नाही, असं चालू असतं पोरांचं. आणि कोणी कोणाचे वाढले रिझल्ट बघितले? अश्विनी यादव. ती तुझी बहीण आहे? किती वाढल्या सांग तिचे? 1 सेंटीमीटर. वय किती? 23. ह्याचीच ना? अमोल जाहीर कोळगिरी. 2 सेंटीमीटर हाईट वाढला. वय किती? वय 22. कुणाची वाढली? अमोलची. आलाय तो आता? तू कुठून आलायस? गावकरी. नाही गाव कोणतं? कोळगिरी. कोळगिरी. आता सगळ्या शुभम कोण आला असेल तर जरा पाठव की. अक्षयला ब्लूटूथ घे म्हणून सांग. आता सगळ्यात महत्वाचं त्यानं काय प्रतिक्रिया देते तुला? करायला एक्सरसाइज कंपल्सरी करायला. तुमचं गाव कोणतं? कुठं आलं? सांगली, सांगरोळ, पुणे आणि कुठलं तुम्ही? पुणे. गोंदिया. आता मी इकडे सांगायला गेले नव्हते की माझा तिकडे जाऊन असा तुम्ही रिझल्ट सांगा की मॅडमांची हाईट अशी वाढते. तुम्ही रिझल्ट नक्की बघितल्यात ना? डोळ्याने बघितल्यात ना? हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ते कमेंट बॉक्स ऑफ आहे पण माझा काही रिझल्ट खराब नाही. सगळ्यांना माहिती 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही पण प्रयत्न केल्यानंतर नाही वाढत असं कुठं लिहिलंय? मी प्रयत्न केला, मला यश आलं. मी डाएट बनवला, एक न्यूट्रिशन शेक बनवलाय जेणेकरून की हाईटशी रिलेटेड सगळे कंटेंट तुम्हाला भेटतात. पोषण तत्व, हाईटशी रिलेटेड जे काय व्यायाम नंतर जे काय पोषण तत्व, योगा, आहार जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते आपण जे बनवलंय. ओके आपला जो कसं आहे की आपलं 8 वर्ष झालं क्लिनिक आहे, पूर्णपणे नॅचरल आहे, आयुर्वेदिक आहे, कसल्याही कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. साईड इफेक्ट वाले कधी सोशल मीडियाला देत नाही. सगळ्यात महत्वाची सांगण्याची गोष्ट म्हणजे 8 वर्षामध्ये हीच गोष्ट बघितली असते तर आता वर्धित असतात. मलाच कसं तरी वाटतं की मी पोरांचं मी स्वतः नुकसान केलं कारण निगेटिव्ह थिंकिंग आहे. माझ्याकडे पुरावे नव्हते. जग दुनिया म्हटलं पुरावे 1000 रिस झाले तरी लोकांना काही ना वाटतं की असं कुठं नसतं, हे फेक आहे, हे फेक आहे. 1000 लोक ऍट अ टाइम बोलू शकत नाहीत ना फेक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही डोळ्याने बघितलेलं ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं तर आशेचं किरण माझ्याकडे घेऊन आलाय
मला ते विझवून द्यायचं नाही. स्ट्रिक्टली हाईट वाढवून घेणार म्हणजे घेणार. एकच प्रोडक्ट कमी पडला होता म्हणून 1 तास वेट करायला लावला तुम्हाला, जेणेकरून 1 तास काय भरून निघेल. पण सगळ्यात महत्वाचं काय पण देऊन रिझल्ट नाही आला तर तुम्ही काय सांगणार की बाबा मी घेतलं होतं मला कुठं रिझल्ट आला. ज्यावेळेला आम्ही देत होतो त्यावेळेला आमचा रेशोच माहित नव्हता. बिचारे भरतीच्या पोरांना मी शतशः आभारी एवढं मानतो की आज त्यांच्यामुळे तुम्ही पण इथं उभा आहे, मी पण इथं उभा आहे. मार्चची भरती निघाली, मला कुठंतरी वाटलं की माझे रिझल्ट खरंच चांगले आहेत, माझे रिझल्ट खरंच चांगले आहेत असे वाटले. मी ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला असा विषय झाला की मी ज्यावेळेला देत होतो त्यावेळेला माझा रिझल्ट काय रेशो नव्हता. जाऊ द्या आतमध्ये, माझा काय जावात नाही, माझा रेशो नव्हता, आज जावात नाही. मला रेशो माहित नव्हता महिन्याला किती वाढत्या, 15 दिवसाला किती वाढत्या, म्हणजे वर्षभर ज्यावेळेला देत होतो. असं झालं की पोरं फक्त सांगायची मॅडम माझी 1 सेंटीमीटर वाढली, मॅडम माझी अर्धा सेंटीमीटर वाढली, 1 वाढली, दुसऱ्यांदा येतोय, तिसऱ्यांदा येतोय, चौथ्यांदा येतोय, 5व्यांदा येतोय. ह्याचा अर्थ 100% हाईट वाढत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणी कोणाचं पण मेडिसिन म्हणजे औषध घ्यायला यायचं, हिचा भाव यायचा, हिचा दादा यायचा, हिचा काका यायचा, तुमचा मित्र आहे. मला एक अंदाजच आला नाही की बाबा किती वाढत असेल हाईट. मी माझी ओपीडी असल्यामुळे दुर्लक्ष केलं ना, असं लक्षच दिलं नाही की बाबा नेमकं किती वाढेल. मार्चची भरती होती, मला वैयक्तिक वाटलं की माझे रिझल्ट चांगले आहेत म्हणून मी काय केलं, अशीच एक पोस्ट टाकली. आर्मी भरती, शेतकऱ्यांची मुलं, पोलीस भरती, ज्यांची हाईट कमी अर्धा 1 सेंटीमीटर कुठं तर आयुष्य घडते, घडूया बाबा. कारण आधीची पोरं सांगायची मॅडम तुमच्यामुळे मी आर्मीचं सिलेक्शन झालं, मॅडम मी भरती झालं, तुमचे खूप आभार, म्हणजे असं सांगतात. आणि कागद घेऊन यायचं, तुमच्याकडे एक कागद असतो माहिती आहे, अपात्र अपात्र पात्र आणि नंतर पात्र. त्याच्यावर मला शोरशॉट वाटत. मी म्हटलं जाऊ दे तिकडं, जाऊ दे तिकडं. असं मी आयुष्याचे 8 वर्ष मी सुद्धा स्वतः घालवले. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बाबा मग मी 4 लोकांवर डेमो केलं. हा गुरुमंत्राने प्लस 18 वर्षानंतर हाईट कशी वाढते, मी कशी वाढवून देतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. पण हे तुम्हाला माहिती खूप मी व्यवस्थित सांगते. ह्याच्यातच गुरुमंत्र आहे, ह्याच्यातच रिझल्ट. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट 1 2 3 4 लोकांवरती मी डेमो केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केलं, मी जे वर्षभर जे फॉर्म्युला देत होतो की नाही ते बरोबर 3 महिन्यामध्ये कन्वर्ट केलं. 3 महिन्यामध्ये कन्वर्ट केलं. 3 महिन्यामध्ये म्हटलं जेवढी वाढेल तेवढी वाढेल, नंतरच्या नंतर बघूया. मी काय केलं, मी अशीच एक पोस्ट टाकली, आर्मी भरती, पोलीस भरती, शेतकऱ्यांची मुलं हाईट कमी असेल संपर्क साधा. 5000 लोक आलेत. ऍट मी पोस्ट डिलीट केली. का सांगा, माझ्याकडे रेशो नव्हता. पोरांना मार्च मध्येच हाईट वाढून पाहिजे होते. ज्याला पटलं ते थांबले, ज्याला नाही पटले ते गेले. झालं असं की मी काय म्हटलं की बाबा पोरांना एक विनवणी केलं, म्हणजे बाबा माझे रिझल्ट चांगले आहेत हे मला माहिती आहे, पण मी काय करतो की 3 महिन्याचा कोर्स बनवतो, त्याच्यामध्ये जेवढी वाढेल ती वाढेल, आपला रेशो समजेल. समजलं तर सक्सेस, नाही समजलं तर अनसक्सेस. शेवटी नाण्याला 2 बाजू असतात. मी म्हटलं जेवढं होईल तेवढं होईल, येता येईल तेवढं द्यायचं. बिचारे फक्त भरतीवाले जास्त थांबले, ऑदरवाले गेले. असं कुठं असते वे, मी सांगतोय समोरची व्यक्ती हाईट वाढत नाही. तरी पण पोरं काय म्हटलेत माहितीये का, मॅडम वाढू दे नाहीतर नाही वाढू दे. असं पण 4-4 5-5 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय. वाढू दे नाहीतर नाही वाढू दे, सध्या आम्हाला गरज आहे, तुम्ही आम्हाला द्या. हा काय झाला, विश्वास झाला माझ्यावर. आशेचं किरण झालं डोळ्यामध्ये. मग मी पण कुठं मागे कमी पडणार नाही, मी पण ठरवलं होतं. म्हणून त्यावेळेला मी देताना अजूनपर्यंत 1च महिन्याचं देत असतो. मी अजून म्हणत नाही मी परफेक्टच आहे, मी 100%, पण मी प्रयत्न हे 100% नाही, 1,00,000%, करोडो टक्के जेवढं अंश आहे तेवढं मी प्रयत्न एफर्ट्स देऊन करतो. रात्री मला एक नाही इथून हे सुजल्याला हे जाणवतं, हे आतडी म्हणजे इथून हे फेफडे माझे, हे मला दिवसभर एवढं काउन्सिलिंग करायला लागतं. समजल्याशिवाय तर रिझल्ट समजणार नाही, सांगितल्याशिवाय बाबा काय देतो काय नाही हे पण तितकेच महत्वाचं. आडा नाही सा तुम्ही, कोणी आडा नाही, सगळे शिकलेले आहेत, पण पटवून पण देणं तितकंच महत्वाचं. मग मी काय केलं, 1 2 3 4 विचारावर ट्रीटमेंट असते. मी पॉझिटिव्ह थिंक आहे, करून घेणार म्हणजे घेणारच. नाही पटलं ना नाही घेऊ नका, मला बाहेर नावं ठेवा, काय मला फरक पडत नाही. 1 2 3 4 तोच फॉर्म्युला, तेच मेडिसिन, तेच प्रॅक्टिस, तेच सगळं, तेच 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 करायला लागलं. फक्त विचारावर कशी ट्रीटमेंट फिरली बघा. ही म्हटली तोच फॉर्म्युला, मॅडम माझी अर्धा वाढली. ही म्हटली 1 वाढली, ती म्हटली 1.5 वाढली. तो 4था मेंबर म्हटला मॅडम वाढल्यासारखी वाटत नाही, खरं मला काय समजणं. मी म्हटलं असं का म्हटला. तो 4था मेंबर म्हटला आमच्या घरी म्हटले 18 वर्षानंतर हाईट कसं वाढत नाही आणि तुला मॅडमने फसवलं, असं कुठं असतंय. असा 4था मेंबर म्हटला. झालं. मी म्हटलं तू कशाला आला होतास मग, तर नाही म्हटलं मी दुधा मनस्थितीत होतो, वाढल्यासारखं वाटतंय की म्हटलं मॅडम, खरं मला काय समजत नाही. म्हणजे त्याला घ्यायचं पण होतं,
पण निगेटिव्ह थिंकिंग आणि दुसऱ्याचं जगाचं ऐकायचं होतं. जग असं पण म्हणतं असं काय करताय तसं काय करताय, हे का करताय ते का करताय, चालूच आहे की नाही सांगा. मला सुद्धा म्हणतात कशाला रिझल्ट टाकताय, कुठं रिझल्ट आहेत कुठं. अहो माणूस अडाणी नाहीये. मी 1000 रुपये देतो, चला 5000 देतो, आता रिस्क बनवून द्या मला की माझी हाईट वाढलेली. कोण देणार मी आत्ता लगेच देतो. 5000 द्यायचं आणि मला सांगायचं खरंच मॅडम तुमच्याकडे आलो, माझी रील्स वाढली, तुमच्यामुळे माझं कल्याण, द्या बघू इमोशनल. कोण देईल? कोणीच देणार. लोक एवढे अडाणी नाहीत. ओके. पण सगळ्यात महत्वाचं त्याचं काय झालं, तो विचार थिंकिंग निगेटिव्ह. तुझं म्हणजे उदाहरण द्यालोय, तू घेऊ नकोस. निगेटिव्ह थिंक झाला म्हणजे दुसऱ्यांचं ऐकणार झाला. ही माझे भरतीवाले 3 पोरं काय केले, हा काय म्हटला मॅडम एक तर झेंडा हातात नाहीतर गुंडळून, 2 स्वप्न, ह्याच्यावरती माझं मेडिकल टेस्ट होणार, त्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही ना मॅडम, एवढं मला क्लिअर करा. मी म्हटलं बाळ मी डाएट देतोय, मी कुठलं साईड इफेक्ट तुला देत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय संपला, मला द्या, मला गरजच आहे. अशा पोरांचं का 1.5-2.5 येणार नाही. आता 2.5 शिवाय रेशो नाही. बघताय तुम्ही रील्सवरती, 4 दिवस झाले मी रील्स टाकतोय. ही म्हटली आर्मीवाली, ते आर्मीवाला निघाला, हा पोलीस भरतीवाला कंबाईनवाला निघाला. हे काय म्हटले मॅडम करायचंय खरं मागे पुढे होतं. मी काय म्हटलं, मी ठरवलं ह्या 4थ्या मेंबरला मी देतच नाही आज तागायत क्लिनिकला दिवसभर. का तुम्हाला सांगतो, तिकडे जाऊन माझा रिझल्ट खराब होण्यापेक्षा तू घेतलंस, तू जर त्याला भेटलं, तुला 1 सेंटीमीटरचा रिझल्ट कमी आहे, ह्यो काय म्हणणार मी घेतलं होतं मला कुठं रिझल्ट आलाय. तिकडे जाऊन माझा रिझल्ट होण्यापेक्षा हिथं त्याला 2 मिनिटं का राग येणार, मला काय फरक पडतोय. 2 मिनिटं राग येऊ दे, बाहेर जाऊन शिवाय देऊ दे. शिवाय दिलेलाच माणूस सक्सेस. मोदीजींना सुद्धा शिवाय देतातच की, आहेत की सक्सेसफुल, सगळे सक्सेसफुल आहे. सगळ्यांना. अंबानीला जीवाचा रिचार्ज हे केला म्हणून शिवाय, देवाला शिवाय, कोणाला सोडत नाही. मी तर कोण आहे, शिवाय देणारे सक्सेसफुली असतात, नावं ठेवणारे सक्सेसफुली असतात, स्ट्रगल करणारे सक्सेसफुली असतात, कारण ते मागेच बघत नाही. मग सगळ्यात म्हटलं 4थ्या मेंबरला मी द्यायचंच बंद केलं. हेच विचार बघितला, एकतर झेंडा हातात नाही तर म्हणून मॅडम करायचं मागं पुढे होते. मग मला 3 महिन्यानंतर ह्या पोरांच्या कृपेनं आशीर्वादानं मला समजलं कोणाची 1.5 वाढत्या, 2.5 वाढत्या, 3.5 वाढत्या, 5.5 सेंटीमीटर वाढत्या. युट्यूबला एका मुलगीचा 6 सेंटीमीटर रिझल्ट आहे. युट्यूबला 19 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवलाय, कसं खायचं काय हे सगळं मी दिलंय. तेवढा योगा केला तर भरपूर झालं. सांगण्याचा हेतू म्हणजे तुम्ही जर आला असता तर मला समजलं असतं, समजलंच नसतं. आता ते 7 मला संकट काय साथ देणारे ते पोरं येतात बघा. मॅडम ऐकलं असतं बरं झालं असतं. मी काय म्हणतो आर्मीसाठी नाही, चांगली पर्सनॅलिटी, चांगली हाईट वाढली की कोणाला नको आहे. ऑलरेडी हाईट खूप आहे, 168 म्हणजे तुला बास का. 68 इंच हाईट, ह्याचं आयुष्याचं कल्याण आहे. लक्षात आलं का. तुला एवढ्या मॅडम, तुम्हाला एवढी हाईट बस, लय झाली का. तुला केवढे बस, हिची एवढीच, ती समाधानी आहे का बघ. ज्याच्याकडे हाय ती पण समाधानी. तुला तेवढी बस दादा, एवढी लय झाली, तू दादा समाधानी आहे का बघ. सांगण्याचा हेतू म्हणजे ज्याच्याकडे हाय तो पण समाधानी नाही, ज्याच्याकडे नाही आहे ते पण समाजात ज्याच्याकडे हात नाही पाय नाही कसे करतात ह्याचा एफर्ट्स द्या. आपल्याकडे हाय ना, तुमचा काय प्रॉब्लेम आहे की नाही, स्ट्रेस लेवल घ्यायचं नाही. होणार कुठं. आता एका जागेसाठी मला सांगा 1000 फॉर्म असतात. मला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट की एका जागेसाठी 1000 फॉर्म पकडूया. मग एकालाच का खांद्यावर घेऊन नाचलं जातं, गुलाल लावला जातो, डीजे लावला जातो. बाकी ठीक आहे तुमची हाईट बसली नाही पण तुमच्या मित्रांची बसलीच की, त्यांचं का नाही सिलेक्शन झालं. तेच ग्राउंड, तेच भरती, तेच डोळे, तेच आग, तेच पुस्तक, तेच सगळं. मग एकाला यस राईट, हेच महत्वाचं आहे. हाईट वाढायला पण तेच महत्वाचं आहे. थिंकवर, विचारसरणीवर सगळं. अंबानी काही जन्माला आलेले श्रीमंत होते का मुंबईत होते. मोदीजी जन्माला आलेले म्हटले प्राईम मिनिस्टर. काय करत होते मोदीजी, चहा. सगळ्यांना माहिती का नाही चहा. मग चहा विकणारा प्राईम मिनिस्टर होतोय. साधं तुम्ही हाईट वाढवू शकत नाही. मी सगळे सांगणारच आहे की मी फक्त पेरून देणार आहे. तिथं पाणी, खत पाणी, युरिया जे काय असेल ते सगळं तुम्हाला घालायचंय बघ. नुसतं घेतलं म्हणजे आलंच असं काही नाही. घरी जायचं, माझा फोटो सगळ्यांनी डिलीट मारा, नो प्रॉब्लेम. मोबाईल सायलेंट करायचा, डिस्टर्ब होतंय काउन्सिलिंग माझं. सगळ्यांनी माझा फोटो डिलीट मारा. ओके. घरी जायचं, तुमच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी दिसल असं. दिवसभरात लाखो करोड विचार येत असतात माहितीये तुम्हाला. हे पट्टे 100 जाड घ्यायचे, आपल्याकडे 10 रुपयेवाले मिळते. असं घ्यायचं ना, असं पकडायचं, खाली यायचं आणि बघायचं. खाली यायचं आणि तुमचं तुम्ही चेक करायचं. असं पकडा करू, असं पकडायचं करू म्हणजे हालत नाही आणि टर्न मारायचं.
ओके. इकडे बघ, इकडे या. 24/9 किती तारीख आहे जोरा सांग. 24/19 हा 24 24 वरती 11 आहे ग. हा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक फॉर एक्झाम्पल उदाहरण माझं वैयक्तिक सांगतो. हा हे महत्वाचं आहे. हा प्रिन्स एक माझं एक उदाहरण वैयक्तिक सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी इथं तारीख किती 24/9 आहे. 24/9 24/10 24/11 ओके. 11 संपून गेला 12 आला ना डिसेंबर. ऑलमोस्ट 3 महिने कम्प्लीट झाले. 3 महिन्यामध्ये जवळजवळ माझी 2 सेंटीमीटरची हाईट मी स्वतःहून वाढवल्या. का ते पण सांगतो. सगळ्यात महत्वाचं माझं टार्गेट हे 10 मे पर्यंत आहे. 10 मे पर्यंत जरी नाही झालं तर पुढच्या दिवाळीपर्यंत होणार आहे. हे मी प्लॅन बी सांगितलंय. प्लॅन बी ऑप्शन तयार पाहिजेत. कारण का मला वर्कआउट करायला मिळत नाही, मला योगा करायला मिळत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सगळ्यात महत्वाची माझाही मला वाढवलं पाहिजे. 53ची माझी 54ची 59 झाल्या म्हणजे 4 सेंटीमीटर ऑलमोस्ट झाल्या. सगळ्यात महत्वाची तुमच्याशी बोलताना फक्त मी ताडासन मध्ये उभा असते. तुमच्याशी बोलताना ताडासन मध्ये उभं राहायचं. बॉडी स्ट्रेच होत्या, थोडं थोडं करा. कारण तुमचं भवितव्य वेटिंग जास्त आहे. तुमचं भवितव्य मला घडवायचं. मी काय नंतर कशी पण वाढून घेईल मला समजले. पण माझी झाली ना वर्षभरात जेवढी 4 सेंटीमीटर ग्रोथ पाहिजे होती तेवढी झाली. माझं लास्ट 63चं टार्गेट आहे, नंतर 65चं टार्गेट आहे. मी काय म्हणतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट 10 मे पर्यंत हे माझं एवढं टार्गेट आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण मी काय म्हणतोय 3 महिन्यामध्ये मी एवढं पोहोचू शकतोय. आता माझ्याकडे 6 महिने बाकी आहेत. मी 6 महिन्यामध्ये मला एवढं गेलं तरी बास आहे. 163 झाली तरी बास आहे की नाही माझ्यासाठी. मला जास्त वाढवायला इंटरेस्ट नाही, मला नाही आवडत. मला 5 तेवढंच बास आहे. 163 टार्गेट आहे माझं. टार्गेट हे नेहमी उंच असते. 100 रुपये कमवायचे म्हटल्यावर 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तर तुमच्या हातात 100 रुपये येणार. लक्षात ठेवा. हेच हाईटसाठी आहे. जास्त एफर्ट देशीला तर कुठे इथपर्यंत पोहोचशीला. 100% पोहोचशीला. एफर्ट्स महत्वाचे. तुम्ही एफर्ट्स देणार नाही, नुसतं खाणार, कसं हाईट वाढणार सांगा. इथं मी काय म्हणतोय इथपर्यंत नाही झाले तर इथपर्यंत होईल. 55 असेल तर टार्गेट हे 56-57 पाहिजे तर कुठं तर हाईट वाढेल. बघा मी कसं पोहोचू. इथपर्यंत पोहोचलो नाही, आरामात पोहोचलो. नेक्स्ट टाइम कोणी पण म्हणायचं मॅडम जरा इथं उभा राहून दाखवा. मी दाखवायला तयार आहे. मी 9 किलो वजन वाढवले आता सध्या. तुम्हाला माहितीये बारीक झालेलं दिसण्यासाठी, हाईट वाढलेलं दिसण्यासाठी मी वजन वाढवले. का सांगा. कारण माझं आहे. मला टेक्निक समजल्यात आता. बारीक झालं की ऑटोमॅटिक हा कसा बारीक आहे बघा, ह्याची हाईट दिसते. सरांची पण सेम आहे. तुझी किती हाईट आहे 67 68. सरांची त्याचं किती फरक. तू किती बारीक दिसतोस बघ त्यांच्यापाशी. दिसतोस ना. ते पण महत्वाचं आहे. युट्यूबला बघा, माझ्या चॅनेलला जाऊन बघा. असं ताडासन मध्ये उभं राहायचं. हा तुमच्याशी बोलताना मी इथं सपोर्ट घेतो. काय फरक पडतोय सपोर्ट घेतल्यानंतर. मी प्रॉपर करणार आहे सगळं. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. विचार नेहमी उच्च असावे माणसं तर कुठं तर सक्सेस मिळते. मोठी लोक जन्माला आलेले कोण श्रीमंत होत नाही. तुम्ही उठल्यापासून सकाळ संध्याकाळ निगेटिव्ह. गरीबच आहे. परिस्थिती नाही. अहो नसणारच मग 1,00,000% तुम्हाला सांगतो. माझ्याकडे सगळंच आहे. हे गॉड तुम्हाला दिलं. फिलनेस करा. फिलनेस सक्सेस आहे. माय डिझायर माय सक्सेस. माझी तीव्र इच्छा हीच माझं सक्सेस आहे. माहितीये तुम्हाला. तीव्र इच्छा शक्ती सक्सेस. मी कशापर्यंत पोहोचलो. माझे वडील शेतकरी आहे. तुम्हाला माहितीये क्लिनिकला मी सुरुवातीला अशीच पोस्ट टाकलेली. बसल्या टाइमपास मध्ये पोस्ट टाकली. त्या झाले व्हायरल. मला अंदाज पण नाही 40,000 वेटिंग आहे. पण 20,000 जणांना देणार. खरं त्यांना परफेक्ट देणार. पटलं तर घ्यायचं नाही तर गेलं असं तरी चालतंय. काय राग नाही. कुठं तर अर्धा 1 सेंटीमीटरनं पोरांचं आयुष्य घडतंय. आशेचं किरण घेऊन येतात. गलीच्या गली डॉक्टरकडे कोण जात नाही. माझ्या गडचिरोलीवरनं पोरं येतात. येत आहे का नाही. कुठं तर आशेचं किरण घेऊन. तुम्ही पण तेवढ्या एफर्ट्सनं केलंच पाहिजे. पूर्णपणे 3 महिन्याच्या कोर्समध्ये नॅचरल आहे, आयुर्वेदिक आहे. कसल्याही कुठल्याही प्रकारचा काही साईड इफेक्ट. डाएट म्हणजे जेवण, स्वतःचं जेवण. तुम्ही जो डाएट घेता ना वर्कआउट नंतर तो मी हाईटशी रिलेटेड डाएट बनवलाय. एवढाच विषय. ओके.